तर मित्रांनो, आम्ही चाललो होतो जेजुरीला आणि जेजुरीला जात असताना मध्येच झालं स्वामींचं दर्शन. त्यानंतर आम्ही मस्तपैकी फोटो काढले आणि घाटामध्ये फोटो खूप छान वाटत होते आणि त्यामध्ये व्ह्यू पण खूप छान होता. तुम्ही बघू शकता, खूप छान व्ह्यू वाटत होता. आणि एकदाचं आम्ही पोचलो जेजुरीला. जेजुरीला पोचल्यानंतर तुम्ही बघू शकता, बापरे बाप, एवढे माझे पाय दुखत होते ना, माझी बिलकुल पण इच्छा होत नव्हती की वरती जायचं. पण काय करणार, शेवटी दर्शन पण घ्यायचं होतं ना. मग काय आता, चढावं तर लागणार. शेवटी आम्ही चढलो वरती. तिथे खूप भारी जागरण गोंधळण चालू होतं आणि त्यामध्ये आमचं काय, हा व्हिडिओ शूट करायचा. म्हणजे या व्हिडिओ मागे भक्ती पण असते, पण करावं लागतो. कारण काय, छान वाटतं ना व्हिडिओ काढताना. बघू शकता तुम्ही तिथला परिसर वगैरे मस्तपैकी हे करत होते नाही का सगळे. मग त्याच्यानंतर आम्ही तिथला पूर्ण परिसर फिरलो. खूप भारी वाटत होतं तिथे. तिथे देव पण असतात म्हणे छोटे छोटे आणि त्यांना पण हळदी वगैरे व्हायला लागते ना. मग आम्ही हळदी वगैरे वाहिली सगळ्यांना, कारण मी खूप लहान होते तेव्हा गेले होते, मला काही माहीत नव्हतं. तरी पण जसं सांगतात तसं मी केलं. आणि त्याच्यानंतर आम्ही परत, बघा तुम्ही बघू शकता किती छान वाटतं. आणि मग तो व्हिडिओ माझा काही व्यवस्थित निघाला नव्हता ना, म्हणून मी यांना बोलले की मला परत व्हिडिओ तसंच काढायचा आहे. मग मस्तपैकी शूट झाला आणि हा व्हिडिओ खरंच खूप शूट झाला होता छान, कारण याच्यावरती मी रील पण बनवली. मग परत आम्ही तिथून परत आम्ही इकडच्या साईडला आलो. खूप भारी वाटत होतं आणि बघू शकता तुम्ही किती छान वाटते सगळं, पूर्णीकडे पिवळं पिवळं. मग आम्ही परत घरी निघालो बाबा, कारण खूप रात्र झाली होती, खूप अंधार पडला होता. मला खूप थंडी वाजत होती बाबा. त्यांचं दर्शन मी घातलं, पाठीमागे बसले, पण भीती पण वाटत होती पाठीमागून कोणी आलं तर, कारण रात्रीची वेळ ना, खूप माझं कंबर दुखत होतं आणि प्यारी समज गई. ते पण दुखत होतं. पण काय करणार, घरी तर जावंच लागणार ना. तुम्ही बघू शकता व्ह्यू किती छान वाटते रात्रीचा. त्याचबरोबर आम्ही घाटातून खाली जात होतो. एवढी भीती वाटत होती ना, असं वाटत होतं ब्रेक वगैरे फेल झालं तर. भीती तर असते मनामध्ये, काय करणार ना. त्यांना सांगत होते हळूहळू उतरूयात खाली. मस्तपैकी आम्ही हळूहळू खाली चाललो होतो आणि व्ह्यू मी मस्त शूट करत चालले होते मस्तपैकी नाही का. खूप खूप भारी वाटत होतं सगळं, खूप म्हणजे नाही का. त्याच्यानंतर ना असं मनामध्ये आलं की बाबा खरंच ना किती भीती वाटते ना, कारण सगळीकडं गाड्या दिसतात, ते पाठीमागे समोर, भीती तर वाटणारच ना. काय करणार ना. पण इच्छा पण होती मनात की जेजुरीला जायचं, एकदा दर्शन घेऊन यायचं. पण शेवटी माझी इच्छा पूर्ण झाली नाही का. खूप भारी वाटतं बरं का. बाई, हा काय प्रकार, आमच्याच वेळेला मस्तपैकी ट्रेन आली बरं का. ट्रेन बघत बघत मस्त एन्जॉय करत करत आम्ही ना शेवटी एकदाचं पोचलो बाबा घरी.